तो दिवस आजही माझ्या आठवणीत आहे, अगदी जसाच्या तसा. मला मोठी खोड आगाऊपणा करण्याची, पण काही वेळेला आपण नीट विचार न करता उगाचच कसंही वागतो. गावाकडे जाताना वाटेत एक वडाचं झाड लागते. लोक म्हणतात त्यावर भूत असते, पण मला काय, मी ऐकत नसतो. मी मात्र जातच राहतो झाडावर. आजी जोरात ओरडत होती. एके रात्री मी, माझे मित्र मैत्रिणी यांनी ठरवलं आपण नक्की भूत आहे का ते जाऊन पाहायचं. त्यासाठी मी भरपूर प्लॅनिंग केलं. नीता, स्वाती, मी, रवी सगळेजण आवराआवर करत होतो. पटापट जेवण उरकून तिकडे जाण्यासाठी तयारी केली. थंडीचे दिवस असल्याने आता गार लागत होतं. मी कंदील, रुमाल आणि रेकॉर्डर सोबत घेतला. तेव्हा आताच्या सारखे मोबाईल नसायचे. टेलिफोन होता, पण सोबत कसा घेणार. गावाबाहेर वेसीपाशी हे वडाचं झाड. तिथं जायचं म्हणजे थोडी रिस्कच, कारण वाटेत दाट झाडी, पक्ष्यांचे विचित्र आवाज, विचित्र आकाराची झाडे, नीरव शांतता. सावल्या कशा जणू आपला पाठलाग करत असतात. मी स्वेटर घालून रेडी झाले. सगळेजण आम्ही निघालो. घरी काहीही न सांगता निघालो, त्यामुळे थोडी धाकधूक होती. वाट काढून निघालो, पण आता एक प्रश्न पडला की जाताना जातोय, पण परत येताना यावं म्हणजे झालं. अंगाला झोमणारा तो गार वारा वाहत होता. सावल्या जणू काही आपल्याकडे पाहून फिदी फिदी हसत होत्या. रस्त्याच्या कडेने जात होतो. पायाखाली पालापाचोळा येत वाजत होता. अचानक काही अंतर कापल्यानंतर एक विचित्र भास झाला. नीता, स्वाती, मी, रवी कंदिलाच्या प्रकाशात चालत असताना आम्हाला असा काही भास झाला की आम्ही चांगलेच घाबरलो. गळ्यातून एकही आवाज फुटत नव्हता. आम्ही ज्या रस्त्याने जात होतो, अगदी त्याच रस्त्याने आम्हाला वाटले की आम्ही रस्त्यावरून चालत नाही, तर एका विचित्र चिकट जागेवरून चालतोय. मी कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं. तिथे जे काही पाहिलं ते आता घाबरून टाकणारं होतं. जमिनीवर रक्तच रक्त होतं. अरे यार, चला, इथे काही खरं नाही, नीता घाबरून म्हणत होती. चुप, इथे झाडीत एखादा प्राणी घायाळ होऊन इथून गेला असावा, त्याचं हे रक्त असेल, रवी शांतपणे सांगत होता. आम्ही ठरवलं होतं की न घाबरता जायचं, म्हणून थोडासा दिलासा देत आम्ही चालत होतो. आता आम्ही नदीकाठी आलो. नदीचे पाणी खळखळ असा आवाज करत होते, पण आज असं वाटत होतं की कोणीतरी पाण्यात खडे मारत आहे आणि सावल्या आमचीच वाट पाहत होत्या जणू. का कोण जाणे, आम्ही जे फील करत होतो ते यापूर्वी कधीच केलं नव्हतं. नको जाऊ पाण्यात, जीव गुंतला पाण्यात, अशी धून कानावर पडत होती. नीता म्हणत होती, चल आपण परत जाऊ. मग मला पण असंच वाटत होतं, पण अचानक रवी म्हणाला, आता आलोय तर जाऊन येऊ. पण या रात्रीच्या काळोखात किरकिर असा आवाज येत होता. आम्ही पण मन घट्ट करून चालत होतो. पाणी एवढे जास्त नसायचे. तिथे दुष्काळ असायचा, त्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी होते. आम्ही हाताची साखळी केली आणि पाण्यात पाय टाकला. अरे देवा, किती हे गार पाणी. अचानक थंड वारा पण येत होता. पाण्यातून चालताना इतकी थंडी वाजत होती की आमचे दात वाजत होते. अचानक स्वातीचा पाय खड्ड्यात गेला. ती ओरडली. आम्हीही खूप घाबरलो. मला तर थोड्या वेळासाठी खूपच भीती वाटली. तिला धीर देत रवी म्हणाला, अगं असतात पाण्यात खड्डे, थांब, आम्ही मदत करतो. त्याने मी तिला जोरात ओढून बाजूला घेतलं. आमचा थोडा जीवात जीव आला. आता थोडं चाचपडत चालत होतो. नदीचे पात्र तर संपतच नव्हते. खूप थकवा पण येत होता. पण दिवसा आम्ही 10 मिनिटातच पात्र ओलांडायचो. पण आज मात्र अजबच वाटत होतं. शेवटी कसेबसे नदीकाठी पोहोचलो. नदीकाठी उभे असताना गाव पाहत होतो, तर अचानक एक टॉर्च लाईट पलीकडच्या काठावर चमकत होती. आम्हाला शोधत घरचे आले असावे असं आम्हाला वाटलं. परंतु आम्ही तिकडे लक्ष न देता झाडाच्या दिशेने निघालो. वाटेत महादेवाचं मंदिर लागतं. तिथे आल्यानंतर थोडी भीती गेली. तिथे एक पुजारी काका झोपले होते. अचानक नीताच्या हातून कंदील पडला.
तसे पुजारी काका उठले. कोण आहे रे तिकडे, असा आम्हाला आवाज आला. मी म्हणलं, काही नाही, आम्हीच आहोत, इकडे आलो होतो. ते पुजारी काका जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही खूप घाबरलो. ते यापूर्वी कधीच रागात बोलले नव्हते. आज ते जोरात ओरडून म्हणाले, एवढ्या रात्री कुठं फिरत आहात? आम्ही म्हणालो, काही नाही, मित्राची तब्येत ठीक नाही, तालुक्याला नेतोय. तसे ते म्हणाले, बरं ठीक आहे, आणि ते जाऊन झोपले. आम्ही आमच्या रस्त्याकडे निघालो. पण आता कंदील नव्हता, फक्त एक जुनी टॉर्च होती. टॉर्च घेऊन झाडाजवळ पोहोचलो. आता जी फिलिंग येत होती ती यापूर्वी कधीच जाणवलं नव्हतं. झाडाजवळ विचित्र वाटत होतं. झाडाच्या पारंब्या खूप मोठ्या दिसत होत्या. खूप वारा येत होता. मला तर उगाच आलं वाटत होतं. अचानक आमच्या लक्षात आलं की स्वाती कुठेच दिसत नाहीये. आता तर आमची तारांबळ उडाली. स्वाती, कुठं आहेस तू? मी असे म्हणत तिची शोधाशोध करत होते. तसा एक खांद्यावर हात आला. मी पुरती घाबरून ओरडू लागले. सगळे हसत आहे हे मला जाणवलं. मी पाहिलं सगळे होते, स्वाती पण. त्यांनी उगाच माझ्यासोबत गंमत केली होती. मी त्यांना खूप रागावले. अशी फालतू गंमत करू नका म्हणाले. तसे ते शांत झाले. आम्ही आता सकाळच्या 4 पर्यंत तिथे थांबणार होतो. आम्ही एका आडोशाला थांबलो. टेप रेकॉर्डर काढला आणि चालू केला. वडाच्या झाडाची पाने खूप हलत होती. त्यांचा फळफळ आवाज येत होता. सावल्या लहान मोठ्या होत होत्या, जसं की आमच्यासोबत लपंडाव खेळत असाव्यात. काळोखात आजूबाजूला शेकडे माणसं असल्याचा भास काय असतो ते आम्हाला तिथं जाऊन समजलं होतं. पण अचानक स्वातीचा पाय खूप जोरात दुखू लागला. मी तिच्या पायाला रुमाल बांधला. तिला आम्ही झोप म्हणालो, तशी ती झोपी गेली. तसे रवी, मी, नीता बसलो होतो. आम्हाला फारच थंडी वाजत होती आणि वेगळंच वाटत होतं. किरकिर असा आवाज येत असताना अचानक कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. खूप भीती वाटत होती. एखादा प्राणी त्यांच्या तावडीत सापडला असावा असं वाटत होतं. पण कोण जाणे, विचित्र वाटत होतं. थंड वारा, त्या नदीच्या पारंब्या, कुत्र्यांचा आवाज आणि या भेसूर सावल्या. अचानक झाडावर कुणी असल्याचा भास होत होता. पण अंधार असल्याने हिम्मत होत नव्हती की झाडावर कोण आहे ते पाहावे. कुणीतरी वर दबा धरून बसल्याचा तो भास होता. रात्रीचे 1 वाजले होते. आम्हाला थोडी झोप लागली असतानाच गुरगुर असा आवाज कानावर पडू लागला. पण हिम्मतच होत नव्हती की डोळे उघडून पाहावे. माझ्या बाजूच्या पारंब्यांवर कोणीतरी झोके घेत आहे असंच वाटत होतं. पण हिम्मतही नव्हती की पाहावे. अंगकार पडलं होतं. गुरगुर आवाजात आता थोडी वाढ झाली. झोके जोरात वाहू लागले. मी तर भीतीने थरथरत होतो. रवी, स्वाती, नीता काय करत आहे कसे पाहू? डोळेच उघडं वाटत नव्हते मला. अचानक आता कोणीतरी अतिशय तोंडाजवळ येऊन बसल्याचा भास होत होता. माझे हातपाय गार पडले. मी माझा हात रवीच्या हातावर ठेवला. रवी पण जागाच होता. त्याने माझा हात घट्ट धरला. मला समजलं की त्याला पण हेच फील होत आहे. आता झाडाची पाने अचानक गळून अंगावर पडायला लागली. आता मात्र आम्ही पुरते घाबरलो. आता कुणीतरी शीळ घालत होतं. माझ्या पोटात भीतीने गोळा आला. एका विचित्र गाण्याच्या 4 ओळी कानावर पडत होत्या. त्या गाण्यातून कोणीतरी आम्हाला बोलावत होतं. या ओळी ऐकून अंगावर काटा उभा राहिला. एक अतिशय भयानक शक्ती जणू आमच्या आजूबाजूला होती. पण असंही वाटत होतं की कोणीतरी इथून जा असा इशारा करत होते. मी तर पळा असं जोरात ओरडले. रवी, मी, नीता आम्ही पळत सुटत असताना समजलं स्वाती काही बोलत नाहीये. तिला रवीने उचलून घेतलं. तसे आम्ही पळालो. पळत असताना जे काही कानावर पडत होतं ते अति भयानक होतं. तसे मी जोरात ओरडायला लागले. रवी स्वातीला घेऊन झाडापासून दूर गेला होता. तशी मी, नीता जीव मुठीत घेऊन पळत होतो. मागे पलटून पाहिलं तर काहीच दिसत नव्हते.
माझ्या हातात टॉर्च होती. मी ती झाडावर चमकवली. आम्ही जे पाहिलं ते अतिशय घाबरवून टाकणारं होतं. झाडाच्या पारंबीला काहीतरी लटकत होतं. जोरजोरात झोका घेत होतं. खिकी हसत होतं. झेप घेण्यासाठी आतुर होतं. आम्ही सगळे अजूनच घाबरलो. खूप जोरात पळू लागलो. वाटेतल्या महादेव मंदिरात आलो. तिथे स्वातीला झोपवलं. आम्ही पण आता सकाळ होण्याची वाट पाहत बसलो. कशीबशी रात्र कटली. सकाळचे 5 वाजले. आम्ही पाण्यातून निघालो. स्वातीला पण आता जाग आली होती. ती हळूहळू आमच्यासोबत निघाली. रस्त्याने थोडा थोडा उजेड पडत होता. आजी लवकरच उठते. आम्हाला पाहताच ती म्हणाली, कुठं गेलतात रे? आम्ही म्हणालो, आजी कसरतीला गेलो होतो. कसरत करताना स्वातीला लागलं म्हणून आलो. आजीने गरम गरम चहा केला. सगळ्यांना दिला. पण स्वातीला ताप आला होता. आम्ही तिला काकासोबत तालुक्याला पाठवलं. आता आम्ही कानाला खडा लावला की इथून पुढे कोणताच आगावपणा नाही करायचा. एका मैत्रिणीला आपल्यामुळे त्रास झाला. स्वातीला रात्री घरी आणलं. तिला आता बरे वाटत होते. हा आमचा खूपच भयानक अनुभव होता. मला माहीत नाही ते भूत होते का की एखादा वेडा माणूस, पण आम्ही जे अनुभवलं होतं ते फारच भयानक होतं. मित्रांनो, हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.